नमस्कार. संजय राऊत उबाटाचे प्रवक्ते असं म्हणतात, एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे पूजनीय नाहीत, त्यांना नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे पूजनीय आहेत. आता खरं तर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली आणि स्वतंत्र शिवसेना स्थापन केली आणि ते BJPकडे गेले. मग BJPकडे गेल्यानंतर ते साहजिकच नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी असल्यामुळे आणि अमित शहा त्या पक्षाचे सर्वस्व असल्यामुळे ते त्यांच्या बाजूने बोलतील किंवा त्यांचं लागून जाऊन करतील किंवा त्यांची खुशीमस्करी करतील आणि ते त्यांना वंदनीय मानतील. कारण जिकडे फायदा तिकडे बऱ्याचशा गोष्टी असतात आणि हे काही राऊत साहेबांना माहिती नाही असं नाही, पण उगाच काहीतरी खुसपट काढायची. खरं तर बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदे यांनाही वंदनीय आहेत आणि जेवढे धड या ठिकाणून म्हणजे शिवसेनेमधून बाहेर पडले, मग ते नारायण राणे असतील, ते छगन भुजबळ असतील आणि इतर लोक असतील, ते कमीत कमी तोंड देखले का होईना बाळासाहेब ठाकरेंना आपले नेते मानतात आणि उद्धव ठाकरेंना आपला शत्रू मानतात. खरं तर ते असंच असतं. कुणीही एखाद्या व्यक्तीने, एखादा पक्ष, एखादा संघटना स्थापन केली की त्या संघटनेच्या त्या पुरुषाला ज्या पद्धतीने समाजात मान असतो आणि त्यानंतर त्या ठिकाणी जे सत्तेवर येतात, जे ते पक्ष सांभाळतात की संघटनेचं सर्वस्वी होतात, त्यांच्याशी बऱ्याच लोकांचे मतभेद होतात आणि ते बाजूला होतात. पण ज्यांनी पक्ष स्थापन केला, ज्यांनी संघटना उभी केली, त्या जे व्यक्ती असेल त्याविषयी त्यांना नेहमी आदर असतो किंवा त्यांना तो आदर तरी दाखवावा लागतो. इथं साधं सरळ मामला आहे. बाळासाहेब ठाकरेविषयी एकनाथ शिंदेने कधीही चुकीचं काही बोलले नाही. ते नेहमी त्यांना वंदनीय समजतात आणि ते तसं बोलून दाखवतात. पण आज जर सत्ताकडे लाभ होत असतील, सत्तेचे फायदे मिळत असतील आणि ज्या पक्षामुळे मिळाले ते पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यामुळे त्यांना जवळ जाता आलं, सत्ता उपभोगता आली, मुख्यमंत्रीपद भेटलं, आजही त्यांचा पक्ष सत्तेत आहे. हे सगळे लाभ मिळत असताना त्यांना बाळासाहेब ठाकरे यांना वंदनीय मानून सुद्धा त्यांना अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांचंच पूजनीय स्वरूप त्यांना मान्य करावं लागेल. ही साधी सरळ गोष्ट आहे. पण आपले संजय राऊतचे नेहमी काहीतरी खुसपट काढतात आणि काहीतरी नेहमी कॉमेंट करतात आणि स्वतःच कॉमेंटमध्ये घुरफटत जातात. नमस्कार.